नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्मार्ट सुगरणीसाठी अतिशय भन्नाट अशा किचन टिप्स. इडलीचा घोळ करताना त्यात काही अर्धकच्चे तांदूळ मिसळावे, याने इडली अगदी नरम होते. उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते. पोळ्यांच्या डब्यात अद्रकाचे 1 ते 2 काप ठेवल्यास पोळ्या नरम राहतात. बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये, त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावेत, त्याने ते फारच क्रिस्पी बनतात. भेंडीची भाजी बनवताना त्यात 1 ते 2 लिंबाच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी अजिबात चिकट होत नाही. पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यामध्ये कमी तेल शोषलं जातं. पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतं. हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग अजिबात जात नाही, ती अगदी हिरवीगार बनते. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा आणि अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबविण्यास ठेवावे, त्यामुळे डोसा एकदम पातळ आणि कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही. मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, त्यामुळे वडे कुरकुरीत होतात. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान कुरकुरीत होतात. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो, त्याचप्रमाणे उपमा बनवावा. तो खाण्यासाठी खूपच स्वादिष्ट लागतो.